सत्ययुगात धर्मावर अधर्माचं सावट पसरू लागलं आणि त्याच काळात मुरासुराचा जन्म झाला. एका असुराने साक्षात भगवान विष्णूंना झोपेत मारण्याचा प्रयत्न केला. त्या क्षणी एक असा चमत्कार घडला ज्याने संपूर्ण ब्रह्मांड हादरून गेला. भगवान विष्णूंच्या दिव्य तेजातून एक अद्भुत शक्ती प्रकट झाली आणि हीच दिव्य शक्ती पुढे एकादशी देवी म्हणून संपूर्ण सृष्टीमध्ये वंदनीय ठरली. मुरासुराला वाटलं की एका देवीला हरवणं सोपं आहे, पण पुढे घडलं अकल्पनीय. आणि मग सुरू झालं एक असं महायुद्ध ज्याने देवांनाही स्तब्ध केलं. एका क्षणात युद्धाचं पारडं कायमचं बदललं. भगवान विष्णूंनी त्या दिवशी शक्तीला एकादशी हे अमर असं नाव दिलं. माझ्यावर श्रद्धा असेल तर प्रेमाने लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब मंडळी नक्की करा असं माऊली सांगतात. श्रीहरींच्या नामाशी आपण जोडले गेलेलो आहोत. सत्ययुगाच्या सात्विक पवित्र आणि धर्मनिष्ठ वातावरणावर हळूहळू काळोखाचं भयंकर सावट पडू लागलं होतं. सृष्टीमध्ये धर्माचा ऱ्हास आणि अधर्माचा प्रादुर्भाव वेगाने वाढू लागलेला होता. संपूर्ण निसर्ग चक्र कोलमडून पडलं होतं. दाही दिशा मलिन झालेल्या होत्या. आश्रमांमधील ऋषीमुनींचे यज्ञ आणि याग असुरांच्या दहशतीमुळे बंद पडायला लागले होते. विधांचं मांगल्य हे कमी होत चाललं होतं. पृथ्वी माता माणसांच्या आणि दानवांच्या पापाने आणि त्या ओझ्याने दबून गेली होती आणि अश्रू ढाळू लागली होती. या अत्यंत भयानक, निरुत्साही आणि निराशाजनक वातावरणात एक महाभयंकर संकटाची बीज रोवल्या गेली, ज्याची कल्पना प्रत्यक्ष देवांनाही नव्हती. याच काळात पाताळ लोकाच्या अंधाऱ्या रात्री नाडीजंग नावाच्या एका अत्यंत क्रूर, निर्दयी आणि प्रचंड बलशाली असुराच्या पोटी मूर म्हणजेच मुरासूर नावाचा पुत्र त्याला जन्माला आला. अत्यंत महत्वाकांक्षी दृष्टी प्रवृत्तीचा आणि प्रबळ तो होता. अमर्याद सत्तेच्या लालसेने तो जळत पृथ्वीवर नव्हे तर स्वर्ग आणि मृत्यूलोकात तसेच पाताळ लोकात अशा त्रिभुवनावर एक छत्री राज्य त्याला करायचं होतं. स्वर्गातल्या सगळ्या देवांना आपलं दास त्याला बनवायचं होतं. परमेश्वर म्हणून प्रस्थापित होण्याची त्याची इच्छा होती आणि हे आपलं शक्यप्राय वाटणारं वास्तव आपण हे पूर्ण करणार आणि अत्यंत भयंकर किंवा घोर तपश्चर्या करून त्यांनी ती निश्चिती केली होती. एका अत्यंत निर्जन, भयावह आणि हिंस्र श्वापदाने भरलेल्या अरण्यात तो गेला. तिथे त्याने एका पायाच्या अंगठ्यावर उभं राहून आपले दोन्ही हात आकाशाच्या दिशेने करून अत्यंत कठोर तप पूर्ण केला. त्याची तपश्चर्या इतकी अघोरी होती की सुरुवातीला त्याने अन्न आणि पाण्याचा पूर्णपणे त्याग केला. त्याचबरोबर काही वर्षानंतर हवेचे सेवन करणं देखील सोडून दिला. ग्रीष्म ऋतूतील आकाशातून आग ओकणाऱ्या रखरखत्या उन्हाने त्याचे शरीर पूर्णपणे भाजून निघालं होतं. वर्षा ऋतूतल्या अंगावर चाबकासारख्या बरसणाऱ्या भयंकर पावसाने त्याला निर्दयीपणे झोडपून काढलं होतं. हिवाळ्यातील हाडे गोठवणाऱ्या थंडीने त्याच्या शरीरातल्या नसा आखडून गेल्या होत्या, पण तरी सुद्धा हा असुर आपल्या जागेवरनं तीळ मात्र हल्ला नाही किंवा त्यांच्या चेहऱ्यावरती निश्चय किंचितही ढळला नव्हता. हजारो वर्ष हव्यातपणे त्याने तपश्चर्या केली आणि या तपश्चर्येच्या तेजाने त्याच्या शरीरातून निर्माण झालेल्या उष्णतेने त्रैलोक्य अक्षरशः जळू लागलं. अथांग पाणी उकळू लागलं. मोठे पर्वत वितळू लागले आणि आकाशातील ग्रह तारे आपली जागा सोडू लागले. अखेर या तपाच्या आगीतून संपूर्ण सृष्टीचा विनाश टाळण्यासाठी पितामह ब्रह्मदेव आपल्या हंसावर स्वार होऊन या ठिकाणी प्रकट झालाय. त्यांनी अत्यंत प्रसन्न होऊन त्याला हवे ते वरदान मागण्यास सांगितलं. त्यावेळेस मुरासुराने अत्यंत धूर्त आणि विचार करून वरदान मागितलं की हे पितामह, जर तुम्ही माझ्यावर प्रसन्न असाल तर मला असा वर द्या की युद्धाच्या मैदानात कोणताही देव, दानव, गंधर्व, यक्ष, किन्नर, नाग किंवा मानवाचे कोणतेही अस्त्र आणि शस्त्र मला मारू शकणार नाही. मृत्यू कुणाकडूनही आणि कोणत्याही शस्त्राने होऊ नये. ब्रह्मदेवाने त्याच्या या मागणीवर तथास्तु म्हटलं आणि ते अंतर्धान पावले. ब्रह्मदेवाचे हे अमोघ वरदान मिळताच मसुरासुराचा अहंकार गगनाला भिडला. आता आपण मृत्यूच्याही पलीकडे गेलो आहोत असं त्याला वाटू लागलं. तो नाद करत पाताळातील सर्व भयंकर, क्रूर आसुरी सेनापतींना त्याने एकत्र केलं. कोट्यावधी असुरांची एक महाकाय अभैद्य अशी
सेना त्याने उभी केली आणि तो थेट देवांचा राजा इंद्र याच्या अमरावतीवर म्हणजेच स्वर्गावर हल्ला चढवण्यासाठी निघाला. प्रसंग अत्यंत थरारक आणि रक्त आलेला होता. मुरासुराच्या अवाढव्य सेनेच्या पावलांनी हजारो रथांच्या चाकांनी उडालेली प्रचंड धूळ स्वर्गातील सर्व तेजस्वी सूर्य हा झाकून गेला आणि स्वर्गात दिवसाढवळ्या अंधार पडला. किंकाळ्या ऐकू यायला लागल्या. देवराज इंद्राने आपल्या विशाल ऐरावत हत्तीवर स्वार होऊन आपले महाभयंकर आणि तेजस्वी वज्र हे बाहेर काढलं, पण मुरासुराच्या अंगाला स्पर्श करताच ते वज्र एखाद्या सुकलेल्या फुलासारखं निष्प्रभ ठरलं आणि जमिनीवर पडला. दानाच्या अंध आणि मुरासुराने देवाचा अक्षरशः खेळ मांडला होता. वायुदेवाची प्रचंड गती त्याच्या समोर कुंठित झाली होती. अग्निदेवाची प्रखर उष्णता हरवून गेली होती. पाश एका झटक्यात तुटून पडले होते. जलदेवता वरुण देवता आपला जीव वाचवून रणांगणातून माघार घेत होते. मुरासुराने रक्ताचे पाठ वाहिले होते. स्वर्गाचे सुवर्ण सिंहासन बळकावले होते. बिचारे सर्व देव प्राण वाचवण्यासाठी स्वर्गातून पळू लागले. जे कधी काळी स्वर्गातल्या अमृताचा उपभोग घेत होते ते आता मृत्यूलोकातील अंधाऱ्या दमट आणि निर्मनुष्य गुहांमध्ये एखाद्या भयभीत प्राण्यासारखे लपून बसले होते. त्यांचे सर्व दैवी तेज नष्ट झालेले होते. त्यांच्या चेहऱ्यावर मृत्यू आणि दारुण असा पराभव, भीषण भय हे स्पष्टपणे दिसत होतं आणि त्यांच्या डोळ्यातून सतत निराशेचे अश्रू वाहत होते. संपूर्ण सृष्टीचा कारभार ठप्प झाला होता. सर्वांचा केवळ असुरांचा नंगा नाच सुरू होता. जेव्हा स्वतःचे सर्व सामर्थ्य संपते, अहंकार चकनाचूर होतो आणि सर्व मार्ग बंद होतात, तेव्हा जीवाकडे फक्त एकच मार्ग उरतो, तो म्हणजे साक्षात भगवंताची शरणागती. देवराज इंद्राच्या नेतृत्वाखाली सर्व देव दीन, मलिन आणि हताश अवस्थेत क्षीरसागराच्या किनारी पोहोचले. तिथे अथांग दुधाच्या सागरात शेषनागाच्या हजार पण्यांच्या शीतल छायेत असलेल्या दिव्यशय्येवर साक्षात लक्ष्मी माता, ज्यांच्या चरण अत्यंत प्रेमाने भक्तीने त्यांची सेवा केली आणि साक्षात वैकुंठपती विश्वाचे पालन करते, भगवान श्रीहरी विष्णू शांतपणे योग निद्रेत मग्न होते. इंद्राने गुडघे टेकून डोळ्यातून घळाघळा अश्रू गाळत अत्यंत अर्थ हृदयाने प्रार्थना केली. हे जगत पालका, हे कमल नयना, हे मधुसूदना, आमचे रक्षण कर. प्रभू, मुरासुराने आमचा स्वर्ग आणि आमचं घर आमच्यापासून हिरावून घेतलाय. त्याने आमच्या सर्व अधिकार, आमचे सर्व मान, आमचे सर्व तेज हिरावून घेतलाय. आता तुम्हीच आम्हाला वाचवू शकता. आम्ही पूर्णपणे दिशाहीन, निराधारी आणि अनाथ झालेलो आहोत. तुमच्याशिवाय अथांग अनंत विश्वात आमचं कुणी नाही आहे. तुम्हीच आमचा एकमेव तारणहार आहात आणि आम्हाला या असुरी संकटातून, मुरासुराच्या भयंकर छळातून कायमचं मुक्त करा प्रभू, अशी याचना ते करू लागले. हे ऐकून भगवान विष्णूंनी आपल्या विशाल कमळाच्या पाकळीसारखे सुंदर नेत्र हळूहळू उघडले. आपल्या लाडक्या देवाची ती अत्यंत दीन दुर्दशा पाहून श्रीहरींचे शांत डोळे क्रोधाने लालबुंद झाले. त्यांच्या धाकरुटी ताणल्या गेल्या आणि त्यांनी आकाशात प्रचंड मेघगर्जना करावी तसा धीर गंभीर आवाजात म्हटलं, देवराज, आता तुम्ही मुळीच घाबरू नका. धीर धरा. ज्या पापी असुराने माझ्या भक्तांना रडवलंय, ज्याने धर्माची पायमल्ली केली आहे, सृष्टीचं संतुलन बिघडवलंय, त्याचा अंत निश्चित झाला. तुम्ही सर्वजण निर्भय व्हा. मी स्वतः रणांगणात उतरणार, असं यावेळेस प्रभू म्हणू लागलाय. मी मुरासुराचा वध करेन आणि तुम्हाला तुमचा स्वर्ग सन्मान परत मिळवून देईन, असं भगवान विष्णू यांनी या सर्व देवतांना सांगितलं. त्रैलोक्याला जाग आणणारा, पंचजन्य शंख आणि बाणांचा वर्षाव करणारा शारंग धनुष्य धारण करून गरुडावरती ते स्वार झाले आणि थेट स्वर्गाच्या युद्धाच्या मैदानात अवतीर्ण झालेल्या साक्षात नारायणाला रणांगणात आपल्या समोर उभे पाहिलेले मुरासुराने अत्यंत उद्धटपणे प्रचंड विडंबनात्मक गर्जना केली आणि मग सुरू झालं एक असं महाभयंकर आणि प्रलयंकारी युद्ध, ज्याने केवळ पृथ्वीच नाही तर संपूर्ण ब्रह्मांड मुरासुरापासून हादरवून सोडलेले भगवान विष्णूंनी सुरुवातीला आपल्या शारंग धनुष्यातनं
दिव्यास्त्रांचा अग्निबाणांचा अखंड पाऊस पाडला. मुरासुराची कोट्यावधीची असुरी सेना गाजरासारखी कापली जाऊ लागली. रणांगणावर असुरांच्या रक्तांच्या नद्या वाहू लागल्या आणि त्यांच्या मृतदेहाचे पर्वत तयार झाले. पण मुरासूर मात्र ब्रह्मदेवाच्या वरदानाच्या अमोघ प्रभावाने तसाच निर्भयपणे अविचलित होऊन टिकून होता. नारायण आणि मुरासूर यांच्यात तब्बल 1000 वर्ष शस्त्रास्त्रांचं भयंकर युद्ध झालं. दोन्ही बाजूंनी शस्त्रास्त्र आणि ही सगळी संपून गेली. भीषण रक्तरंजित असं हे युद्ध होतं. प्रत्येक आघाताने एकमेकांवर उधळणाऱ्या ठोशांनी पृथ्वी थरथर कापत होती. मोठे मोठे पर्वत मुळासकट कोसळत होते. समुद्राच्या लाटा या भीषण होत चाललेल्या होत्या. भयंकर वादळ निर्माण होत होती. साक्षात महाकालीलाही थांबवणारं हे भीषण युद्ध तब्बल 1000 वर्ष अव्याहतपणे सुरू होता. किंचितही न थकता त्याला वरदानाचं अभेद्य कवच प्राप्त होता. त्याच्या अंगातून रक्ताच्या धारा वाहत होत्या. त्याचे स्नायू फाटले होते. तरीही तो अत्यंत उन्मत्त होऊन पुन्हा साक्षात नारायणांवर चालून येत होता. भगवान विष्णू हे साक्षात सर्वज्ञ, त्रिकालयज्ञ आणि मायेचे स्वामी आहेत. त्यांनी हे पूर्णपणे माहिती होतं की हा असुर केवळ शस्त्रास्त्रांनी किंवा बाहुबलाने मरणार नाही, तर याच्या वधासाठी एक वेगळं दिव्य लीलेचं आणि एक नवीन अत्यंत प्रबळ शक्तीच्या उदयाची आवश्यकता आहे. युद्धाच्या मैदानातून भगवान विष्णू यांनी अचानक माघार घेतली आणि त्यांनी अत्यंत वेगाने हिमालयातील बद्रिकाश्रमाच्या दिशेने प्रयाण केलं. तिथे हिमालयाच्या कुशीत हेमवती नावाची एक अत्यंत विशाल, गुढ बर्फच्छादित आणि अंधारी गुहा होती. या गुहेत तब्बल 12 योजन म्हणजेच अत्यंत खोल आणि लांब अशी ती जागा होती. तिथे जाण्यासाठी फक्त एक अरुंद प्रवेशद्वार होता. भगवान विष्णू अत्यंत शांतपणे त्या अंधाऱ्या गुहेत गेले आणि त्यांनी स्वतःच्या इच्छेने एक मोठ्या शिळेवर योग निद्रा घेतली. ते गाढ झोपी गेले. हे देवादेवांच्या युद्धाच्या मैदानातून केलेलं पलायन नव्हतं, तर ती महाकालाची, साक्षात नारायणाची एक अत्यंत गूढ, पूर्वनियोजित आणि विश्वाच्या कल्याणासाठी रचलेली खेळी होती. आपल्या सर्वात मोठ्या शत्रूने रणांगणातून पाठ फिरवली हे बघून मुरासूर विजयाच्या उन्मादात होता आणि असुरी गर्वात होता. वेड्यासारखा हसू लागला होता. त्याला वाटलं की साक्षात विष्णू आपल्या या सगळ्या मायेला, शक्तीला घाबरून निघून गेला. तो विष्णूंचा शोध घेत त्या अंधाऱ्या थंड गुहेत आणि त्या प्रवेशद्वारापर्यंत पोहोचला. त्याने आत डोकावून पाहिलं. गुहेच्या आत अत्यंत भयानक आणि रहस्यमयी शांतता होती. मुरासुराने पाहिलं की साक्षात त्रिलोकीनाथ भगवान विष्णू जमिनीवर निशस्त्र शांत गाढ झोपेत आहेत. त्यांच्या चेहऱ्यावर एक अलौकिक आणि विलोभनीय शांतता. आणि हे दृश्य पाहून असुराच्या डोळ्यात अत्यंत हिंस्त्र क्रूरता जन्माला आली आणि विजय उन्मादात तो चमकला आणि स्वतःशीच पुटपुटला, आज मी माझ्या सर्वात मोठ्या शत्रूला झोपेतच कायमचा संपवणार. विष्णूंचा वध करून मी संपूर्ण ब्रह्मांडाचा, सृष्टीचा स्वामी बनणार. आणि हा विचार करून त्याने आपले महाभयंकर कट्ट विजेसारखे चमकणारे आणि अत्यंत धारदार हवेत उगारले. शांत झोपलेल्या परमेश्वराच्या गळ्यावर वार करण्यासाठी अत्यंत हळूहळू पावले न वाजवता आणि पुढे कपटीपणे मृत्यूची काळी कुट्ट छाया घेऊन तो श्रीहरींवरती तुटून पडला. वातावरणातील हवा पूर्णपणे स्तब्ध झाली. जणू काळोखानेही श्वास रोखून धरला होता. आणि अचानक मुरासुराचे प्राणघातक खड्ग विष्णूंच्या गळ्यावर पडायला सुरुवात झाली. त्या अंधाऱ्या गुहेत एका भूतपूर्व कल्पित आणि डोळे दिपवणारा चमत्कार घडला. भगवान विष्णूच्या शरीरातून, त्यांच्या इंद्रियांमधनं 5 ज्ञानेंद्रिय, कामेंद्रिय आणि 11वे मन यातून एकाच वेळी हजारो सूर्याच्या प्रकाशाला लाजवेल अशी एक प्रचंड धगधगती आणि दिव्य तेज बाहेर पडला. त्या अलौकिक प्रकाशाने मुरासुराचे डोळे अंधेरे झाले आणि त्यामागे त्याला मागे सरकावे लागले. त्या अंधाऱ्या गुहेत लख प्रकाश पडला. कोट्यावधी विजा एकाच वेळा चमकल्या
आणि त्या धगधगत्या पवित्र तेजातून एक अत्यंत सुंदर, तेजस्वी आणि रणरागिणी अशा दिव्य स्त्रीने जन्म घेतला. स्वर्गीय सौंदर्य, विलोभनीय दृश्य, अवर्णनीय तिचं स्वरूप होत. युद्ध सज्ज रूप, साक्षात प्रलयंकारी महाकाली सारखं भयंकर रौद्र रूप आणि शत्रूंना धडकी भरवणारं हे रूप समोर आलं. अभेद्य चिलखत होत. तिच्या हजारो हातांमध्ये शंख, चक्र, गदा, त्रिशूळ, खडग असे असंख्य संहारक आणि दिव्य शस्त्र होते. तिच्या श्वासोच्छवासात साक्षात अग्नीच्या ज्वाला बाहेर पडत होत्या. ती साक्षात श्रीहरींची योगमाया होती. त्यांचीच अमोघ शक्ती होती जी आपल्या स्वामींचं रक्षण करण्यासाठी प्रत्यक्ष त्यांच्या अंतरंगातनं प्रकट झाली होती. त्या तेजोमय आणि भयंकर देवीला पाहून मुरासूर क्षणभर थबकला. त्याच्या मनात थडकी भरली. पण परस्त्री नेहमी कमकुवत आणि दुबळी समजणाऱ्या त्याच्या आसुरी अहंकारात त्याने तिला तुच्छ लेखत गर्जना केली की तू कोण आहेस? हे अबला स्त्री, तू आहे तरी कोण? आणि हा पुढे करून हा भ्याड विष्णू माझे प्राण वाचवू शकेल असं तुला वाटत असेल? स्त्री, माझ्या मार्गातून बाजूला हो, नाहीतर मी तुझे तुकडे करून टाकेल असं तो म्हणू लागला. देवीने त्याच्या या डरपोकीवर एक प्रचंड भयानक सिंहनाद केला आणि त्या आवाजाने गुहेच्या भिंतीला तडे गेले. पर्वत, हिमालयाचे पर्वत हदरले. ती गरजली, अरे मूर्ख, नीच, पापी, तू झोपलेल्या परमेश्वरावर वार करायला आला? तुझा काळ आता पूर्ण झालाय. आज तुझ्या पापांचा घडा भरलाय आणि तुझा अंत आता समोर आहे. नारायणांनी मला जन्म दिलाय. आता तुझा मृत्यू कोणीही रोखू शकणार नाही असं म्हणत त्या दिव्य शक्ती देवी आणि मुरासुरा यांच्यात अत्यंत प्रबळ महाभयंकर युद्ध सुरू झाला. प्रचंड वेगाने केलेल्या प्रत्येक प्रहाराने मुरासुराची शस्त्रे आणि अस्त्रे ही जमिनीवर पडली. त्यातून अग्नीचे लोळ बाहेर पडू लागले. मुरासुराने आपला जीव वाचवण्यासाठी आपली सर्व मायावी रूप ही एकत्रित वापरली. तो वेगवेगळ्या शस्त्राने, अस्त्राने वार करू लागला. पण दिव्य मायेच्या त्या महाशक्तीच्या तीक्ष्ण दृष्टीसमोर त्याचे सर्व प्रयत्न आणि सर्व मायावी चाळ हा पूर्णपणे निष्फळ ठरला आणि या प्रकारे त्याचा अंत झाला. आपल्या प्राणांचं रक्षण केलं, यात माझं काहीच कर्तृत्व नाहीये, हे सर्व आपलंच नियोजन होतं. हे ऐकून प्रभू भगवान विष्णूंच्या चेहऱ्यावर एक अत्यंत शांत, प्रेमळ आणि समाधानाचे हास्य उमटलं. ते प्रेमाने म्हणाले, हे भद्रे, तू माझ्या संगातून प्रकट झालीयस. तू आज खऱ्या अर्थाने माझ्या प्राणांचं रक्षण केलंयस. मार्गशीर्ष महिन्यात कृष्ण पक्षातील 11व्या तिथीला आणि विशेषतः माझ्या 11 इंद्रियांपासून तुझी उत्पत्ती झाली आहे. त्यामुळे आजपासून संपूर्ण ब्रह्मांडात, या भूतलावर आणि स्वर्गात तू एकादशी या अत्यंत पवित्र नावाने ओळखली जाशील असं भगवान विष्णू यांनी या ठिकाणी तिला वरदान दिलं आणि अशा पद्धतीनं एकादशीचा जन्म झाला. मंडळी, ही कथा नुकतीच सोशल मीडियावरती प्रसिद्ध झाली आहे. या कथेतील संदर्भ हे काल्पनिक स्वरूपाचे आहेत. कुठल्याही मृत अथवा जीवित व्यक्तीशी संबंध नाही आणि जर आढळला तर तो योगायोग समजावा. ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंट करून अवश्य कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर शेअर जरूर करा. आणि पुढची कथा तुम्हाला कुठल्या मुद्द्यावरती, कुठल्या कथेवरती ऐकायची आहे कमेंट करून सांगा. आणि आपल्या चॅनलला देखील सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.